नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे करंट अफेअर्सचे 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. ऑगस्ट 2026चा हा आपला भाग 5वा आहे. तर याच्या अगोदरचे भाग जर बघायचे असतील तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. ठीक आहे. तर तुम्ही या 10 पैकी किती बरोबर प्रश्न सोडवाल हे पण मला तुम्ही नक्की सांगा. प्रत्येक प्रश्नाला 4 सेकंदाचा वेळ असणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तुमची आजची तयारी आजच तपासा. ठीक आहे. आता बघा, आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. प्रश्न पहिला बघा, 600 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, तिसरा. प्रश्न क्रमांक दुसरा बघा. आता बांगलादेशचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशच्या 23व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. तर ते कोणत्या पक्षाचे आहेत? तर बघा मित्रांनो, पक्ष विचारलेला आहे. आपले पर्याय बघून घ्या काय आहेत. आवामी लीग, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, जातीय पार्टी, नॅशनल सिटीजन पार्टी. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या राज्य सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांना तिसऱ्या बाळाच्या जन्मानंतर मिळणारी प्रसूती रजा 12 आठवड्यावरून 365 दिवस केले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न काळजीपूर्वक बघा आणि हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही तुमच्या चालू घडामोडीच्या वहीमध्ये लिहून ठेवत चला. आता या प्रश्नाचे पर्याय काय आहेत बघा. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. तर बघा, 4 सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, तामिळनाडू. मित्रांनो, 10 प्रश्न आहेत. तर 10 प्रश्नापैकी तुम्ही किती सोडवाल हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता आपला बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे की ऑगस्ट 2026 पर्यंत देशात स्थापित EV चार्जिंग स्टेशनच्या संख्येत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कर्नाटक. आता बघा मित्रांनो, कर्नाटक हे आपल्या 2026 पर्यंत देशात स्थापित EV चार्जिंग स्टेशनच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे आणि चौथ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. तर हे 4 पण क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र विचारलं तर महाराष्ट्र आपलं जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 5वा बघा. महाराष्ट्रामध्ये कोणता कालावधी हा जलसंधारण सप्ताह म्हणून पाळला जातो? पर्याय काय आहेत बघा आपले. 7 ते 13 ऑगस्ट, 15 ते 21 ऑगस्ट, 9 ते 15 ऑगस्ट, 17 ते 23 ऑगस्ट. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 15 ते 21 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 6वा बघा. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय काय आहेत बघा आपले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि छत्रपती शाहू स्टेडियम सातारा. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो? पर्याय सी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. या प्रश्नावरून मित्रांनो तुम्हाला एक समजेल की तुमचा अभ्यास आता सध्या किती आहे. तर त्यासाठी प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता बघा, आपला प्रश्न 7वा काय. फिफा विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता देश ठरला आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. स्पेन, अर्जेंटिना, अमेरिका, कॅनडा. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, स्पेन. बघा मित्रांनो, फिफा विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता आहे? तर स्पेन आहे. आता उपविजेता जर विचारला तर ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उपविजेता कोणता आहे? तर अर्जेंटिना हा उपविजेता देश आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8वा. भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे? आता पर्याय काय आहेत बघा आपले. राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे, वनविहार राष्ट्रीय उद्यान भोपाळ, कमला नेहरू प्राणी संग्रहालय इंदूर, अलीपूर प्राणी संग्रहालय कोलकाता. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय सी, कमला नेहरू प्राणी संग्रहालय इंदूर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9वा. तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे कोणता देश आपला एकमेव
चेरना ओडा वन ऊर्जा प्रकल्प बंद करत आहे? पर्याय काय आहेत आपले बघा, आर्मेनिया, इराण, बेलारूस, रोमानिया. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो, पर्याय डी, रोमानिया. बघा मित्रांनो, तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे रोमानिया या देशानं काय केलेलं आहे, आपला एकमेव चेरना ओडा हा जो ऊर्जा प्रकल्प आहे हा बंद केलेला आहे. आणि आपला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलं आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर काय असणार मित्रांनो, पर्याय बी, महाराष्ट्र. तर मित्रांनो, या 10 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे तुमच्या फायद्यासाठी उपयोगी पडतील. ठीक आहे, चला तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.